किरणाच बांधुनी चाळ नाचते उषान आज झुंजू मुंजू उधळून आल्या दिशाग आज झुंजू मुंजू उधळून आल्या थोडा वेळ वाट बघूया, येतात का बघू.
सजली नव्याने बहार पुनवेच्या चांदाची ही पुर चांदणी आवडली नव्हा पुनवेच्या चांदाची ही पुर चांदणी आवडली नव्हा पण आपल्याला आडवण्याची माहिती का ग? तिला आवाज दे बघू. बरं मी आवाज देऊन म्हणते. हा दे बघू. अगं मॅवशी, अगं मॅवशी. काय ग म्हटलं पोरीनो? अगं बाजारात जायचंय, येतेस ना? एवढी कशाला हिंमत ते? अगं कोरोना वरची देते, नवऱ्याला खालची देते आणि मग येते. काय मेली ही बाई आहे, म्हणते पोरांना वरची देते आणि नवऱ्याला खालची देते. काय हिचं कळत नाही. अगं राधे, हे काहीतरी भलतच होते. तुझा आवाज दे बघ. अगं तारा, तू दे बघू आवाज. अगं मावशी, अगे मावशी. हे फुकणीचे. पहिली इकडे. अगं मेला वर चाललाय, त्याला उतरवते आणि मग येते. अगं मावशी, ते सगळं राहू दे, तू
सांगितलं. मावशी ग मावशी लवकर ये. अगं वेळेला पुढून लावला आता मागून लावतोय. हा आले आले. जाई तुई गुलाब भराला ग बाई बाई सुगंध फुलाला. जाई तुई गुलाब भराला ग बाई बाई सुगंध फुलाला. माळुनिया गजरा ग पोरी डोली बाजारा. माळुनिया गजरा ग पोरी डोली बाजारा. जाई तुई गुलाब भराला बाई बाई सुगंध फुलाला. बाई बाई गुलाब भराला बाई बाई. हे पहा रसिको, आपल्या समोर जे आता गीत सादर झाले ते सन्माननीय गीतकार गोपालजी करडे यांच्या लेखणीतून लिहिलेले गीत आहे. आणि आज स्वतः गोपालजी करडे उशीर झाला आणि त्यात एवढी उशीर. अगं मावशी, मी तुला आवाज दिला तेव्हा तू काय म्हणालीस ग? अरे काय म्हणाले? पोरांना वरची देते आणि नवऱ्याला खालची देते. अगं म्हणजे काय ग? खरंच तुम्ही पाहिलं पोराला वरती नवऱ्याला भलतच वाटतं होय. आता या मसलीला जगाला विचारलंच ना कोण पागल आहे तर तुलाच पागल म्हणतील. जेव्हा तुम्हाला हाक मारलीस ना तेव्हा पटापटा उठले आणि गेले. तांदळाचा डबा उघडला. तांदळाचा डबा उघडला. हा बघते तर काय बसावरच तांदूळ. आता काय 11 पोरं आणि नवरा आहे. 12 पोरं. काय तुला दुसरा काम धंदा नव्हता? 11 पोरं करायची होती. 11 पोरं आणि नवरा 12वा. अजून एक असता तर टीमचा पोस्ट तरी झाला असता. काय झालं माहितीये? एवढं मोठं पातेलं ठेवलं चुलीवर. एवढं मोठं पातेलं ठेवलं चुलीवर. हा आणि ते बसावर तांदूळ टाकले त्याच्यात आणि बनवली पातेल्यावर खीर. खीर तुझ्या बापसानं बनवलं ना काही एवढीच्या तांदळाची खीर. पेट असेल का पेट? पेट बनवली. आणि मग काय केलं? पोरांना वरचा पाणी दिलं आणि गाल वाचवाचा नवऱ्याला दिला. बोललं पोरांना वरती देते आणि नवऱ्याला खालती देते. आता काय या मानावर बाळगला? नवऱ्याला घटघट देते आणि पोरांना आपला पाता देते. तेव्हा ती पोरं आताची हडकुरी झाली. ह्या आयशी चापटर नवऱ्याला धड टाकत ठेवायचा म्हणजे 11 ते 12 करायला मोकळे.
अगं होय ते होय. अगं तू हाक मारलीस ना तेव्हा माझा धाकटा पोरगा उठला. त्याला काय केलं ऐकलं ना तुला नुसता 15चं शेपूट धरून. आता काय करू? आता सकाळ सकाळी म्हणतो नारळाचं पाणी दे. आता मी कुठून देणार राव सकाळी सकाळी? नारळ कुठं भेटतो काय सकाळी सकाळी? मग गेली तशीच नवऱ्याला उठवला आणि म्हटलं बाबा वरच्या नारळीच्या झाडावर चढ आणि एक नारळ काढ आणि याला पाणी काढून दे. तो वरती चढला होता तेवढं तो हाक मारली. म्हणून म्हटलं मेला वर चढलाय त्याला खाली उतरवते आणि मग येते. पडला तिला तर म्हणून बोलली तुला असं. मी जेव्हा तुला हाक मारलो तेव्हा तू काय म्हणाली? आता बुडून लागला ना. ते सर्व काय जाऊ दे मावशी. मगाशी हिने तुला आवाज दिला बरोबर. तेव्हा तू काय बोललीस? मेल्या पुढून लागला आणि आता मागून लागला. तुम्हाला काय भलतंच वाटलं काय का? मग काय तू बोललीसच तशी. आता ती बोलणार आणि हिची रिॲक्शन बघा. मागून लावून. काय झालं ते का नाही? मी किस करत होते. मावशी तू आणि या वयात किस. हिची रिॲक्शन बघा. आणि तुला काय कळलं नाही काय काय लागतं होय? ते कधी पण करू शकते. असं काय? ते काही मुडी ग एवढा मोठा लांब लाल लाल काढला ना ग बाहेर. आणि बसलो मग मी किस करत. काय? किस करता करता माझं भास्कन आलं ना ग. अगं रक्त असं आहे. अगं माझं कापलं ना. मावशी काय बोलतेस काय? अगं बोट असं बोल. मग ते बसले मला लावत. का? अगं तुला तुला असं. मग पुढे काय नाही गंमतच झाली. काय झाली गं? काय गंमत झाली माहितीये का तुला? काय झाली सांग ना. ते काय म्हणतात माहितीये? काय म्हणता? आता माझा हलवा माझा हलवा गाजराचा हलवा. अगं बाय. म्हणजे मगाचपासून एवढा मोठा लांब लचक लाल नाक गाजराच्या हलव्याबद्दल बोलत होती. हो तुला काय वाटलं? मला खरंच पागल आहे तुम्ही पोरी. अगं सकाळी पटापटा उठले म्हटलं पाण्यावर आहे म्हणून नवऱ्याला उठवायला गेली. भक्तीचं काम याला आपण फोन पण दिला. आता ग बाया एक तर थंडीचे दिवस आणि म्हातारा नवरा याला बिना तर लफडा व्हायचं म्हणून तसाच उचलला आणि डॉक्टरकडे घेऊन गेली. बरं. तो डॉक्टर माहितीये कोण? कोण डॉक्टर? वैभव देवगीरकर. अच्छा. त्याला खाऊपोटी झालं. काय काय? त्याला म्हणतो मावशी सिरियस आहे. मावशी घेतलंय सिरियस आहे. मग? भागत नाही नेमकं माझ्या नवऱ्याला. तो मावशी तुझा नवरा उन्हाटला. काय झाला? उन्हाटला. असं. आता माझ्या लक्षात आलं याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्याचा किरण नाही बघितला आणि उन्हाटला कशात? ए बाय. मी बाबा तू एक काम कर वाटिकेस माझ्या ताब्यात दे. मी बघते काय करायचं ते. बरं. पुढे गेली आणि आयता भेटला. आता हा ऐका कोण? आयता तुला नाही माहिती? नाही. का आयता नाही माहिती तुला? अगं नाही माहिती. अगं तो बबन खेडेकर माहितीये? पहिल्या बायकोचं नाव काय? ते शिंद्यांची काशी. ती पाठल्या बालकपणात मेली म्हणून त्यांना दुसरं लग्न केला. अगं ती मॉरेलची ठावा. अगं ती विधवा होती. तिला पहिल्या नवऱ्यापासून एक पोर होतं. मग ते लग्न झाल्यावर त्याला तर पोर आयतं नाही मिळालं म्हणून त्याचं नाव आयता. तो माझ्या वर असतो. काय? अगं आयता म्हणजे असं माझं घर असं ऐकायचं घर. असं बोल की वर असतो काय? पुढे गेले ना तर ते विक्रांत भोजने भेटले. वाटते आली अगं रस्ता चढवला माझा वाट सोडायला तयार नाही. का बरं? तुझा का रस्ता अडवला? अगं डोळा मारलाय ना गं माझ्यावर. मावशी. त्या म्हणते, हे वय आहे वय माझं कमरेने चालत चालत गेली. आता हे माझं वय आहे डोळा ए बाई एवढा नाटापाटा करून येणार तर भोजनेत काय अजूनच्या आसपासून येते. म्हाताऱ्या बायकांना आता बघा म्हाताऱ्या बायकाची काही हाऊस कमी नाही. एवढ्या म्हातारी झाली त्याची नटून टटून आहे. आताची पोरं पोरींना नाही बघित त्या आपल्या म्हाताऱ्यांना बघतात. मला नाव घ्यायला सांगितलं. तो पण विक्रांत भोजने पण तसाच आणि काय असेल ते घे एकदा पुण्याचं नाव घे म्हणाला मावशीला. आणि ऐक तर घेते ना घे लवकर.
कणकण कुठली मनमन वाती मळी माती उभारल्या भीती आगाबाईंच्या पाठी सासूबाईंच्या पोटी जन्मले राव नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पानाला लावला चुना तोंडात विडा बोलू कशी पायात पण चालू कशी गळ्यात कंठी वाकू कशी पायात पण हा घराचे घर घराचे आणि नाव घेते विक्रांतरावांचे नाव घेतलंय लगेच हात पुढे गेला त्या पैशाचं हे त्यांचं नाव विचारलं काय तेच आहे विक्रांत भोजने झालं भाऊ तुम्हाला पण नाद आहे भाऊ तुमच्यासाठी आहे का भाऊ चावट परातीत परात सावल्या पितेची परात परातीत परात सावल्या पितेची परात मावशीला घेऊन जाल घरात तुमची आईस काढील वरात विक्रांतराव तुमच्यासाठी का बाकीच्यांना पण चान्स दे फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला तुमच्यावर खर्च करीन मी तुमच्यावर तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर आणि रसिको या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर काय म्हणते खर्च करीन मी तुमच्यावर आणि चेक भरायला लावते त्यांना पैसा कोणता पोराचा ही त्यांना मजा हे बाई आपल्याला कुठे जायचं माहितीये ना घाटकोपरला जायचं मला विरारला जायचं बाजारात जायला उशीर होतोय चला आपण बाजारात जाऊया मावशी अनिल कांबळे यांच्याकडून खास नाव घेण्यासाठी 101 रुपयाला पारितोषिक आहे मावशी अनिल कांबळे काचेच्या बशीत बदामी हलवा ऐका बरं का काचेच्या बशीत बदामी हलवा हो अनिलराव आधी पहिल्या बायकोला घालवा नंतर मला बोलवा क्या बात आहे मावशी त्याप्रमाणे सुशांत निनावे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 201 रुपयाला पारितोषिक आहे मावशी सुशांत निनावे गेली होती पंढरपूरला आणला लाल लाल पेटा अहो सुशांतराव तुम्हाला जर मावशीची आठवण आली तर भटवाडीच्या नाक्यावर येऊन भेटा रुद्र गोमाने यांच्याकडून नाव घेण्यासाठी 51 रुपये रुद्र गोमाने अंड्यावर अंडे सात त्यावर ठेवली साखरेची परात परातीत टाकले खडे रुद्रराव दिसतात बरे पण फटके आणि नांदवती तेव्हा खरे त्याचप्रमाणे मावशी योगेश मोळे या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगलसूत्र तर कोणी म्हणतात डोरलं कोणी म्हणतात डोरलं अहो योगेशराव तुमचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं संदीप खेडेकर देवरू पाटगाव देवरू श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतो मोराचं पीस अहो संदीपराव तुम्ही पडद्याच्या मागे या तुम्हाला देते मी स्पेशल रस्त्याच्या बाजूला उगवलं गवत अहो तुषारराव तुमच्या घरी जाऊन बायकोला सांगा घेऊन येते मी दुसरी सवत हे बाई हे काय तू पुरत नाही अजून किती जणांना नाव घ्यायला लावणार आहे नाव घ्यायला लावणाऱ्या सगळ्यांसाठी खास साखरेचं पोतं सुईने उसवलं आणि मावशीनं तुम्हाला पावडर लावून फसवलंय हे मावशी बाजारात जायला उशीरच आहे आपण निघूया अगं हो बाजाराला जायचं खरं पण घेतलं काय तर सांगितलंच ना आम्ही काय घेतलंय सगळं काय घेतलंय पण तुला विचारायची सूद असेल तर बघ ना अगं त्याशिवाय मालाची विक्री होणार कशी कोणी दही दूध ताक लोणी असे निर्णय पदार्थ घेतलेत बघ सारे जणांनी वेगवेगळे पदार्थ घेतलेत तर होय. चला जाऊया बाजाराला हॅलो
रसिको आपल्या समोर आज योगायोग असा आहे की हा गोकुळ सेवा
सागर गेला बॅग आणायला मला म्हणतात का माहिती आहे अरे पाकड्या आधी एक बायको केली त्यात माझं जमाना म्हणून तुटली केली अरे मग तुमच्या आग लागली कोणाला नाही लोकांना एक एक बायको नाही दोन कशा मारायला केलेल्या पण बरोबर काय झालं मग तो वाटण्या करायच्या दोन बायकांना वाटण्या करायच्या म्हणतो वाटण्या करायच्या मग त्याला वाटण्या केल्या नाही मी गेलो तू गेला माझ्याशिवाय होणार आहे आपल्या भेटीला काय त्याच्या घरात गेलो तुझ्याकडच्या पाच पाहुणं बोलव दुसरीकडच्या पाच पाहुणं बोलव तुझ्याकडनं काय मी हाय त्याला आपलं पाच पाच पाहुणं बोलवला पाहुणं बसलंय पाणी दिला आपली वाटणी झाली तिला दिली परात एकीला दिली झाडू एकीला दिला तांब्या एकी दिला वाटी आणि राहिलं धुणं पुरानं जातं मध्ये म्हटलं की आता दिलं आता ही म्हणते माझं जातं दुसरी म्हणते माझं जातं आपला विनय म्हणे माझ्याकडे बघतोय मी पण आपला थोडा विचार करायला लागलो ती बोलले माझं जातं ती बोलले माझं जातं अरे नेमकी जातं कोणाचं नाही हिचं जातं नाही हिचं जातं विनय बनेचंच जातं त्यांच्या का वाचतात जातात तुला तुम्ही आवाज दिला तर त्याला बरोबर मला तर काय आपल्याला एक लोकांनी काम केलं ती मला कोणती ती पण तुला माहित नाही मला ताकद पण बरोबर नाही तोला सतलो तुमच्या 8 कोटी का हा 8 मार करून मग तुमच्या बाजारी चालला नाही ते झालं तुझ्या बापाचं अरे त्याला तुला दही दूध पाहिजे की नाही तुला तर पाहिजे तू भेटणार सगळं भेटणार जायला पाहिजे अरे पण त्या गंगाच्या पुढे हात तरी कुठं अरे दाखवलं किंवा माहितीच येत ना अरे या काठीच्या टोकाकडे बघ कोणाच्या टोकाकडे अरे या काठीच्या टोकाकडे रे काठीच्या टोकाकडे अरे हा कशी काठी
मावशी अरे आधी आधीचा जरा व्यवस्थित नसतो आलो अरे हे पण बरोबर काय रे एवढंच काय खात्या पित्या घरातला पण मी काय म्हणतो अरे गांधी मावशी आहे बघ मावशी गांधी मावशी तुझ्या अरे काय रे एक गांधी मावशी आहे बघ मावशी जाऊन बोल आलेल्या कुठून आणि जाणार कुठे मावशीला काय जातोय ना जातोय बोलतील त्या ऐकत ना आग लागली नाही ते पत्ती पडली त्या तोंडावर नाही ती मग पत्ता माझं घे ऐकतात ना ऐकतो मग ते बोल गुलाबाचं फूल हलतं कसं डुलू डुलू गुलाबाचं फूल हलतं कसं डुलू डुलू गुलाबाचं फूल हलतं कसं डुलू 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 दे तुझं बोल अरे हो पब्लिक हा वाकडे दिसतो बघ कसा तसं काय डुकराचं पिल्लू मला दुखला तर पिल्लू बोलली मावते काय रे म्हटलं आता मी कसं घेतो ऐक घे मग सायाच्या पानाखाली छता ठेवला झाकून काय काय सायाच्या पानाखाली छता ठेवला झाकून झाकून राहिला कसा सायाचा नाही मग चिताच्या झाडाखाली ठेव झाकून राहिला कसा गायच्या पानाखाली राहिला म्हणजे राहणार ससा आहे तो सायाच्या पानाखाली छता ठेवला झाकून मावते मावशीचं नाव घेतो ससा बघतो खालून वाकून अरे भूक लागली हरियाली शोधतो हरियाली अंकुश बिरवटकर अंकिता बिरवटकर अंकुश बिरवटकर आणि अंकिता बिरवटकर अमित आणि राजेश यांच्याकडून आतापर्यंत संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाची पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे संदेश भोवळ यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे ओम श्री सत्यनारायण मंडळ पालनेपेठ कुंभारवाडी अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पालकर यांच्याकडून 102 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कपिल केळेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे आरके डायरेक्टर मौजे असुर्डे यांच्याकडून समीर दादा शाही समीर तटकरे
आणि शाहीर गोपाल करंडे यांच्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अनुष्का पिंपळकर यांच्याकडून गायक संगीत तंत्रासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे निलेश शक्ती यांच्याकडून आमच्या राधाकृष्ण प्रेमी निलेश शक्ती यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे पांडुरंग कोल्हापे यांच्याकडून मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी पांडुरंग कोल्हापे. 1 कप चाय त्यात टाकली खारी. 1 कप चाय त्यात टाकली खारी. अहो पांडुरंगराव तुमचं नॉनकटच लय भारी. शुभम गुरव फोटोग्राफर यांच्याकडून मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. शुभम. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चाहूल. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चाहूल. अहो शुभमराव तुमच्या जीवनात टाकले मी पहिलं पाऊल. त्याचप्रमाणे कोकणीश्वर कोकणकर सिडी मी कोकणी सुरत कोकण प्रेमी दिने गावाकडची आठवण कोकण प्रेमी दिने गावाकडची आठवण याच करून या सर्वांकडून मावशीला मी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर हे सर्व बक्षीस दात्यांचे श्री केदारजी कालेश्वर कलावंत मुंबई सत्तेच्या आहोत. शंकराच्या पिंडीला नागनागिरीचा वेडा. शंकराच्या पिंडीला नागनागिरीचा वेडा. अरे पेंद्या मी तुझी बाई तुम्हाला रेडा. मावशी दिसते तिकली नेते बघा काठी. मावशी दिसते तिकली नेते बघा काठी. काठीवर घेतलाय केतांचा भो. काठीवर घातलाय केतांचा भो. भोच्या घातलाय गुलाब. तुला सगळ्यांचं नाव घेतलं. माझं नाव सांगला तुला काय मावशीला सांगायचं काय मला मावशीला एवढं सांगायचं. मावशी तुम्ही आलेल्या पुस्तकाने जाणार कुठे? आलेल्या बघून जायचं बघून आम्ही इकडून जाऊ. आम्ही त्या रस्त्याने जाऊ. तुमच्याकडे कायदा वगैरे आहे का? कायदा नाही रे. कायदा असेल कायदा आहे म्हणून सांग. ऐकना राधे तू ऐकना. ऐकना राधे तू ऐकना. कायदा हुकुम देवाचा.
या कायद्यानुसार तुला बसलंच पाहिजे. अगं पोरीनो, या मेल्याचा कायदा नाही. आपण जमलो म्हणून थोडा वेळ बसूया. कधीतरी बस पण बस. रे वाकड्या अरे सगळं बसल्या बघून येऊ रे. आता बसल्यात ती बाबा ते करून ये रे. माता पिता माझी बंदिवासाला जन्म माझा झाला राधे बंदिशाळेला. माता पिता माझी बंदिवासाला जन्म माझा झाला राधे बंदिशाळेला. अष्टमीच्या रात्रीला सोडीने मला अष्टमीच्या रात्रीला सोडीने मला माता पिता माझी
हे पहा आलेले पारितोषिक स्वरा भालेकर राहणार निवदे, स्वरा भालेकर राहणार निवदे, खास करून या कृष्ण राधा कृष्ण सावळाची राधा दिवानी किती नाग गोड हसली गाणी, किती नाग गोड हसली गाणी, हरी